करी हरवल त्याच भान, हातात होती माती डोळ्यात होत स्वप्न, दगान झाली जमीन मेल सार रान. खाली गाडल हिरवं रान, रडतो आज शेतकरी हरवल त्याच भान. हातात होती माती डोळ्यात होत स्वप्न, दगान झाली जमीन तुटलं जगणं पूर्ण. आपल्या आजोबा पंजोबांनी ज्या पोटाला खिळा मारून शेत्या राखून ठेवल्या होत्या, त्या सर्व शेत्या आज कोलमाईन्स गिळंकृत करण्याचं काम करत आहे. आणि जर खरंच या शेत्या आज आपल्याकडनं गिळंकृत केल्या गेल्या, त्यांच्याकडे हस्तगत केल्या गेल्या, तर मात्र खरंच हे काळं भूत आपल्या मानगुटीवर बसेल. तरी आपल्या गावात, आपल्या गावाच्या शिवारात WCL कोलमाईन्स ही यायलाच नको. प्राण गेला तरी चालेल. एक मताने बोला, कोलमाईन्स आपल्या गावात. भारत माता के. कर कर भूताला, कर कर भूताला, जिसकी गई है खेती वो उठा रहा है मिट्टी, जिसका गया न कुछ भी वो खाएगी रोटी, वो खाएगी रोटी. असं बोल नको. लोक तलवारी घेईल, रक्त सांडाल, मानवी व्यवहार बंद. मी त्याचीच वाट बघतोय, पण अजून असं झालेलं नाही. ही दुराशी बाळगून मृत्यूलाही कोणी कवटाळले नाही. मी वेदनेची झूर पांघरलेला एक खानग्रस्त, जिसकी गई है मिट्टी. आता आला का वावरून? हो. तो वावर तर कोलमाईस मध्ये गेलं का? तू तर लखपती झाला. अरे काहाचं लखपती राजा, हे आयता खाणारा पोट्ट जन्माला आला. का म्हणलं? कोलमाईन्स मध्ये वावर चाललं. माया नवऱ्यानं हे रान उठवून 5 एकर वावर तयार केलं. तेव्हा कुठे याच्या बापाला मी लहानाचं मोठं केलं आणि हे घर उभं केलं. असं कसं जाऊ दे वावर कोलमाईन्स मध्ये? बाप्पा, जसं काही वावरात राबून तू या नवऱ्याने महलच बांधलं. महल नसल बांधला, पण 2 घास सुखाचे खाले भेटते ना. अव 2 राहील एकर वावर तर तू या 10 पिढ्या सुखाने खाईल. समजलं? कोल माइन्स मध्ये गेल्यावर का करणार आहे तू? बिलकुल नाही जाऊ देईन मी कोल माइन्स मध्ये. माझ्या वावर हो. अरे देवा, एकरी 8 लाख रुपये भेटणार आहे आणि माया पोराला नोकरी भेटन ते अलगच. चाटाच आहे का ते वावराले? नाही, त्या पैशाने साठायचं आहे. पाहिलं बापू कशी वसा बोलते, जसं काही हिच्या बापाच्याच घरचं वावर हो. बापाच्या घरी तर पायठीवाली जागा नाही, कसं घर कसं बद करते. वरून कसं म्हणते काय हे घर महा लोक म्हणते. चुप राह ना बा. हो लगा बाप्पा, आता बसतो ना चूप. मायका आता अर्धी लाकडं सरणावर गेली. आता मी जाणार. चुपच बसायला लागेल मला. बसतो चूप, बसतो घे चूप आता. ए इटल्या, मी तुला सांगून ठेवतो, मी मेल्याशिवाय, मी मरेपर्यंत हे बाय वावर मी कोल माणसले जाऊ देणार नाही. चुपच बसतो बाबा, चुपच बसतो. आता का चुपच बसतो. कायले रडून राहिली हो? तो वावर नाही अजून गेलं. घे. माझ्या बापानं इशारा दिलेला वावर मला मरेपर्यंत जरी जपता आला ना, तरी माझ्या बापाचा कर्ज फेडला तर मला समाधान होईल. मर ना का आत्ताच तुझ्या बापाचं मी कर्ज फेडतो ना. बापू, त्या वावराचं काही खरं नाही. काल हे हिरवी पिकं उभं होती, हे सांगणार उद्या सिमेंट जंगल उभं राहणार आहे. अगं हो, तू बी बरोबर आहे, पण तुझ्या पोराची लाईफ तर सेटल होईल ड्युटीवर लागल्यावर. अगा हो, पण हे ड्युटी करते. अगं हे वावरातच जात नाही, रात्रभर दारू पिऊन नुसतं गावात हुंडळत फिरते. हे ड्युटी करते. करल नाही तर का? एकदा ड्युटी तर लागू द्या, बरोबर करते.
हे ड्युटी करते. विठ्ठल्या तुले सांगून ठेवतो मी मरत वरी वाया वावर नाही कसं सांगत आहो तुले. अहो तू चुप बस आता. ते पहिलं पैसे आल्यावर पहिलं गाडी घ्यायची सांगून ठेवता. तो वावर तर जाऊ दे पहिले. की गई है खेती वो उठा रहा है मिट्टी, जिसका गया न कुछ भी वो खाएगी रोटी, वो खाएगी रोटी. जेव्हा शेती जाते कंपनीत तेव्हा केवळ माती जात नाही, परंपरेची भूक करपली जाते, प्राणी जातो, पक्षी जातो, शेवटी माणूसही जातो. शेती जाते, पैसा येतो, एका पिढीची सोय होते, नंतर नंतर भाकरीचा तुकडा पाण्यालाही गाफील होतो. जाओ घरात काय असेल ह्या पगीराला देऊन टाक. पैसे मस्त भेटत आहे एकरी. विठ्ठल भाऊ विकतो म्हणलं असतं तर एवढा भावही नसता आला. जाऊन जाऊन तू जाणार तरी का गा? कागदावरची काय एकर शेती. काही एकर शेती जाते कागदावरची, हे सांगत असला सातबारा जरी सभोवतालचा आसमांत जातो खाईत, हे कोणताच सातबारा सांगत नाही. बरोबर आहे. आमचं वावर चाललं कोल माईन्स मध्ये, तुमचं नाही चाललं म्हणून तुमच्या बुडाची आग होऊन राहिली. या अल्लाह, कामगाराचे सुरू होते भुईच्या पोटात येणे जाणे, मग तोंड काळं करून शेतीसाठी झुरणे. जेव्हा शेती जाते कंपनीत तेव्हा केवळ माती जात नाही, शेवटी माणूसही जातो. काळ्या कोळशात गेली हिरवी माझी शेती, पैशाची झाली बरसात, पण हरपली सुखाची माती. बाप गेला या जगातून, संसार उघडा पडला, घराचा धार तुटला, काळजाचा तुकडा गेला. पोलीस नाही वाचणार, पुऱ्या गावाला मारून टाकल. आज याला मारलं, उद्या तुला मारल. काराभूताचा आकार लय मोठा आहे. बापूला रे बाबा राधे बापू कुठे गेला. घे थोडीशी, अबे काही टेन्शन घ्यायचं नाही. घे थोडीशी, अबे याच्यानं दुःख कमी होते. साला माझा बाप नुसतं टेन्शन पाय गेला बे. तरी म्हणलं होतं वावर गेलं तरी काही होत नाही म्हणून. खूप पैसे भेटते आणि नोकरी पण भेटते, साली किरकिरीच मोठी. घ्यायची आहे का थोडीशी? आण 500. हे तुले सांगून ठेवतो, एमएच आण, आंध्रा बिंद्रा आणू नको, साली काय कळवत लागते. ठीक आहे. बापू कोठे गेला. आता बापू तू ड्युटी कशी करशील रे. बघ ना, अरे काहीतरी बोल ना रे. आता कसं होईल बापू. आता बोल ना तू काहीतरी. बापू बाबा गेला. तुले म्हणून सांगतो, आमचं वावर गेलं कोल माईन्स मध्ये. हे हिच्या लेकराले ड्युटी लागली, पण एक ड्युटी करन तर बरोबर दारू ढसते आणि रात्रभर झोपून राहते. बाई
एका एकराले 8 लाख रुपये भेटले. खडकू जर ठेवला असं व सप्पा पैसे दारू ढोसले नुसतं पडून राहते. एक पैसा नाही. कसं होईन या माझ्या नातीचं. देवा देवा देवा. ना त्या मायले फिकीर ना त्या पोट्याले फिकीर. आणि हे इच्छा पोराला ड्युटी लागली. पण ड्युटी करायला तर न दारू ढोसते ना झोपते. अरे लेका उठ ना, ड्युटीवर नाही जायचं का तुले? आणि तू ठेवते झाडू आणि उठवते ना डबा झाला असं तर. कायचं उठते ते? रात्री हे दारू ढोसली आणि झोपून पडलाय. कायचं उठते ना ड्युटीवर जाते. माझ्या बापानं पोरगा WCL आहे म्हणून माया याच्यासोबत लग्नी लावून दिलं. अहो उठा ना, ड्युटीवर नाही जायचं का? उठा ना, ड्युटीचा टाइम झाला ना. उठा. पैसा आला हातात पण सुख काही आलं नाही. दारूच्या नशेत माझले करू. बापाची वाट चालन नाही. कोळशाच्या काळोखात हरवली घराची ज्योत. बाप गेला पोर व्यसनी झालं. उरली फक्त अश्रूंची ओढ. जीव घेतला. आईच्या डोळ्यात पाणी. अरे लक्ष्मी, तुझ्या वहिनी संग चल वावरात रोजीनं जायचंय. घर जाळलं उरली नाही कुठली आसरी. जमीन गेली बाप गेला. मुलगाही हातातून गेला. पैशासाठी विकला संसार पण जीव मात्र कंगाल झाला. गावात कार भूत आलं आणि घेऊन नाही गेलं. तुझ्या नवऱ्याला मारलं, तुझ्या पोराला मारलं, आता साऱ्या गावाला मारल. पक्षाला मारल, प्राण्याला मारल, पाण्याला मारल, डोंगराला मारल, जंगलाला मारल. आता आपल्यासारखं पुऱ्या गावाला कार करल. किंमत नाही जखमाचा नाही मान. दगान झाली जमीन हरवल माझं रान. ओसाडलेली पडकी भिंत, गाणे गाते दुःखाचे, डोळ्यात गाळत अश्रू जुन्या आठवणीचे. जोवर मी देखणी होती मला वेळा घालायचे, मागे लपून माझ्या लपंडाव खेळायचे. पण
माझ्याकडे लक्ष नाही आता कुणाचे. कुलूप बंद कर. गावाचं रान झालं. माणसाचा पत्ता नाही. गावात सैतान राहते की काय. आणि हे पुन्हा तारभूत पुन्हा किती जीव घेणार कोण जाणे. काळ्या कोळशाने दिले पैसे घेतल मात्र सार काही. शेती गेली बाप गेला आता लेकराला वचवायला. आईकडे उरली ताकद नाही.